पक्षकारांमध्ये गोंधळाचं वातावरण झालं। पुन्हा एकदा जातोय आपण नाशिकमध्ये ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मोर्चा काढलाय। मोर्चातून मनसे आणि ठाकरे गट शक्ती प्रदर्शन करताना दिसतोय। मोर्चामध्ये मनसे आणि ठाकरे गटाचे नेते सहभागी झाले। शहरातील समस्यांविरोधात ठाकरे गट आणि मनसे एकत्र आले। आणि आज समोर बसलेला हा चंद्राचा तिसरा डोळा त्याच्यामुळे समजायला खूप वेळ जाईल आणि म्हणून सुरुवात आता फक्त नेते मंडळी आणि कार्यकर्ते झाले। सन्मान्य राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेब जर एकत्र उतरले तर तुमचं काय होईल त्याचा विचार तुम्हीच करा। इकडून तिकडून माणसं जमवताय, ह्या पक्षातून घे, त्या पक्षातून घे, त्या पक्षातून घे, पण आम्ही म्हणतोय साळी माळी केली कोळी महान चाबार मान मराठा ब्राह्मण सगळ्यांचे मराठी आहे। आपण मराठी म्हणून एकत्र येऊया आणि मराठी म्हणून ही जी ताकद आहे त्याचा सर्वनाश करायला पाहिजे। त्यासाठी एकत्र यायला पाहिजे। काय मिळालं तुम्हाला? या नाशिकला दत्तक घेतलं होतं, त्या नाशिकला काय मिळालं? खड्डे मिळाले, कायदा सुव्यवस्था रसातळाला गेले, एमडी सारखे ड्रग्स कॉलेजच्या आजूबाजूला टपरीवर मिळायला लागले। दिले काय ते सांगा। या ठिकाणी आदिवासीची ती मुलं मोर्चाला कित्येक दिवस बसले, अरे दिलं काय ते सांगा। केंद्रात तुमचं सरकार, दिल्लीत तुमचं सरकार, आणि म्हणून या नाशिककरांनी तुमच्यावरती विश्वास टाकला की काहीतरी आमचं होईल। पण उत्तम प्रकारचे असणारे प्रकल्प बंद केले आणि लोकांच्या तोंडाला पानं घुसायचं काम तुम्ही केलेलं आहे। आणि म्हणून माझं म्हणणं आहे तुम्ही आता जागे व्हा। यांच्या खोटारडेपणाचा कळस झालेला आहे। मला असं वाटते की तुम्ही आता एकजूट जी झालेली आहे, एकजूट सोडू नका। एकत्रितपणे लढा देणे गरजेचं आहे। दोघे भाऊ तर लढतच आहेत, पण आपण समाज म्हणून आज केवळ मनसे आणि शिवसेना गटाची लोक एकत्र नाही, संपूर्ण नाशिक शहरातील जनता सुद्धा आपल्या समोर दिसते। आणि म्हणूनच मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय